तुम्ही कधी पंढरपूरला गेला आहात का हो? गेला नसाल तर चला, आपण आज तयार करणार आहोत पंढरपुरातील प्रसिद्ध अशी आमटी. अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, त्याच्यापेक्षा कमी अर्धी वाटीपेक्षा कमी मसूर डाळ, उडद डाळ 1 चमचा आणि हरभरा डाळ 1 चमचा घ्यायची. सर्व डाळी एकत्र करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं 1 ते 2 वेळा आणि शिजण्यापुरतं पाणी घालायच्या. ह्याच्या करायच्या 3 शिट्ट्या. 3 शिट्ट्यामध्ये छान अशी गरगरीत डाळ शिजली जाते. तर कमी जास्त शिजली नसेल तर अनेक एक दुसरी शिट्टी घ्या. खूप छान अशी डाळीची आमटी तयार होते. तर तुम्हाला सांगते, तुम्ही पंढरपूरला गेला असाल तर तिथली आमटी आहे ना, कशा पद्धतीने तयार होते ही रेसिपी ना माझ्या मैत्रिणीनं मला शेअर केली आहे. ती दरवर्षी जाते, चालत जाते, वारी करते. आणि ती वारीत जाताना कुठलं तर हॉटेल लागतं, काय तिनं सांगितलं नेमकं कोणतं ते हॉटेल, पण तिथं आमटी ना अशा पद्धतीने केली जाते. आणि हे सांगितलं म्हणजे पाहुण्यांचंच हॉटेल असल्यामुळं तिने आम्हाला रेसिपी सांगितली आहे. हे तुम्हाला सांगत आहे मी इथं. तर इथे घेतलं आहे 2 मीडियम साईजचे कांदे, 1 टमाटर घेतला आणि छान असं लालसर होस्तर भाजून घ्यायचं. थोडंसं तेल घालायचं भाजताना, म्हणजे पटपट भाजलं जातं. मी थोडंसं मीठ घातलं आहे, ते लक्षात नाही तर व्हिडिओमध्ये दाखवायचं. लसूण घालायचं यामध्ये भरपूर, आला घालायचं 1 इंच, कोथिंबीर घालायची आणि हे आहे वाळं खोबरं. हे सर्व गोष्टींची ना पेस्ट करून घ्यायची. पाणी घालायचं नाही, म्हणजे एकदम सुटसुटीत असं बारीक झालं पाहिजे. कढई ठेवली आहे आमटी करण्यासाठी, तर टोप असेल तरी ठेवला तर चालतं. मी कढईमध्ये करत आहे एकदम पगळ होण्यासाठी. तेल घालायचं, त्यामध्ये तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये घालायचं जिरे, मोहरी आणि जे आपण खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि आलं जे पेस्ट करून घेतलं होतं ते पहिल्यांदा हिरवं वाटण आहे ते भाजून घ्यायचं. खूप आमटी छान लागते बरं का. कधीही करा, तुम्हाला भूक नसेल तरीसुद्धा तुम्ही हे भात आमटी खाणार. आणि अगदी आमच्या घरामध्ये तसंच झालं. एवढा छान सुवास सुटला होता या आमटीचा ना, अगदी पंढरपूरची म्हणले तर विशेषच वेगळा आहे ह्याचा. तर हे सगळं मसाले आपण जे बारीक केलं होतं, कांदा आणि टमाटर जे भाजलं होतं ते सुद्धा थंड झाल्यावर बारीक करून घ्यायचं. ते सुद्धा ह्यामध्ये ॲड करायचं आणि सर्व मसाला ते भाजून घ्यायचा. लाल काश्मीरची पावडर घातली आहे, थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा, हळद घातला आहे, गोडा मसाला आणि थोडासा सांबर मसाला वापरला आहे. तर गरम मसाला नव्हता, गरम मसाला सुद्धा अगदी थोडा वापरायचा. मसाला तुम्हाला तो आवडत नसेल तर स्किप केला तरी चालतं. सर्व मसाले छान असे भाजून घ्यायचे. तेल सुटोस तर त्यामध्ये घालायचं पाणी, जे आपण मिक्सरचं खंगळून घालतो, आपलं बेसिक असतं ते घातलं आहे. आणि हे सगळं तेल सुटोस तर शिजवून घ्यायचा. मसाला शिजला की नंतरच जे डाळ आपण शिजवून घेतली होती, 5 डाळींचं मिश्रण आहे, 5 डाळींची ही आमटी तयार होते आणि खूप छान लागते. आणि ही झाली आहे आपली मसाला शिजल्यानंतर हे डाळ घालून घ्यायची. तर घट्ट पातळ वगैरे आहे ते आपल्या आवडीनुसार करायचं. तर डाळीची आमटी म्हटलं की थोडंसं पातळ असेल तेवढी छान लागते. चवीपुरतं मीठ घालायचं. पाणी उकळायला ठेवलं होतं मी बाजूलाच आमटीत घालण्यासाठी. उकळले की ह्यामध्ये ॲड करायचं. तर झाली आहे आपली छान मस्त अशी पंढरपूरमध्ये मिळणारी फेमस अशी आमटी. तर ही आमटी गरम गरम भाकरीबरोबर खावा, चपातीबरोबर खावा किंवा भाताबरोबर खावा. अगदी भक्तिमय वातावरण होतं बरं का. आमटी केल्यानंतरच अगदी तुम्हाला पंढरपुरात गेल्यासारखं वाटेल, कारण की आमच्या घरामध्ये तसंच फील झालं. कुठलाही पदार्थ केला असे की देवाच्या ह्याच्या नावानुसार की छानच होतंच बरं का. म्हणूनच प्रसादसुद्धा छान होतो. घरामध्ये शिरा केला की प्रसादाचा, तसंच अगदी आमटीचं झालं ह्या माझ्या. खूप सुंदर झालती बरं का. नक्कीच ट्राय करा आणि जाता जाता आपल्या सोनालीला सबस्क्राईब करा.